मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात। जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो। प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही। भिंतीवर सुंदर तसबिरीचा भार पेलतो खिळा, पण लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचे करतात। आयुष्य हे असेच आहे, केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही। झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही। माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते। प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात। जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे, कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही। आयुष्यात जो धडा रिकामे पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना, तो धडा कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकवू शकत नाही। क्षितिजापाशी झुकते ते आकाश असते, आसवांनी जोडले जाते ते प्रेम असते, क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असते, आणि सुखदुःखाची देवाणघेवाण जिथे असते तेच मनापासून जुळलेले नाते असते। मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो, हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे। खरं तर फक्त वेळच तुमची आहे, ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे। हेच जीवनाचे सत्य आहे। आयुष्य हे फुलपाखराप्रमाणे आहे, त्यात मनासारखे रंग भरले की ते खुलून दिसते। मग त्यात कोणते रंग भरावयाचे ते आपले आपण ठरवायचे। आयुष्य जगणं एवढं सोपं असतं तर मुंग्यांनी पावसाच्या भीतीपोटी वारुळ बांधलं नसतं। परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात। जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो। आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कोणीही आपलं नाही, पण आपण जर लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले आहेत। माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणे असतात। एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं। परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे। आपल्या जवळील काही चांगले आपण गमावले तर वाईट वाटून घेऊ नका। जर आपण काही गमावू शकतो तर त्यापेक्षाही चांगलं मिळवू नक्कीच शकतो, पण संयम मात्र बाळगावा। कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल।
आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं, पण हक्काची असली पाहिजे. रक्ताच्या नात्यांची जाणीव भरून निघाली पाहिजे. आपसात तुलना करण्याची सवय अनेकांना असते. तुलना सुरू झाली की आपल्यातल्या उणिवा शोधण्याऐवजी आपण आपल्यातला अहंकार जागृत करतो. पण समजूतदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी आपल्याला मान सन्मान दिला की आपल्याला खूप मोठं झाल्याची जाणीव होते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व सन्माननीय व्यक्तीचा मोठेपणा मात्र आवडत नाही. त्यावेळी मात्र आपण अजून खूप लहान आहे हे समजून जावं.